अथर्व दौलत कामगार आंदोलन 6व्या दिवशी तीव्र. 3 महिन्यापासून थकीत वेतनामुळे कामगारांमध्ये संताप, महिलांचा ठिय्या सहभाग. पगाराशिवाय चर्चा नको भूमिकेमुळे प्रशासनावर वाढता दबाव. चंदगड तालुक्यातील अथर्व दौलत उद्योग समूहातील कामगारांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नावर सुरू असलेलं आंदोलन 6व्या दिवशी अधिक तीव्र झालं असून या आंदोलनाने आता संपूर्ण तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा धारण केलाय. भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे या ठाम भूमिकेसह स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध घटक आंदोलकांच्या पाठीशी उभे राहत प्रशासनावर दबाव वाढवत आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी आमरण उपोषण सुरू ठेवलंय. त्यांच्या कुटुंबियांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेत तहसील कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासन आणि व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत असल्याची खंत महिलांनी यावेळी व्यक्त केली. कामगार नेते उदय नारकर यांनी प्रशासनाला इशारा देत कामगारांच्या घामाचे पैसे रोखून ठेवणं हा अन्याय असून पगाराशिवाय कोणतीही चर्चा मान्य होणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान प्रादेशिक पातळीवर बैठक घेण्याचा प्रस्ताव पुढे आला असला तरी आंदोलकांनी आधी पगार मगच चर्चा ही भूमिका कायम ठेवत बैठक चंदगडमध्येच घेण्याचा आग्रह धरलाय. उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय सुविधा नाकारल्यानं आंदोलन अधिक संवेदनशील बनलंय. आंदोलकांनी प्रशासनावर कामगार वसाहतीतील पाणी आणि वीज पुरवठा खंडित केल्याचा आरोप केला असून कामगार संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातोय. अथर्व उद्योगातील काही कामगारांना तुलनेनं अधिक वेतन मिळत असताना दौलत कारखान्यातील 461 स्थानिक भूमिपुत्र कामगारांना कमी आणि अनियमित पगार दिला जात असल्यानं संताप वाढलाय. हा केवळ वेतनाचा नव्हे तर स्थानिकांच्या हक्क आणि स्वाभिमानाचा प्रश्न बनलाय. या आंदोलनाला चंदगडमधील व्यापारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र दिवसेंदिवस चिघळणाऱ्या परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस निर्णय घेणं आवश्यक बनलं असून अन्यथा आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता व्यक्त होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.